शहरातील काही भागात सध्या पाणी टंचाई जाणवत असली तरी एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात मोठं पाणी संकट निर्माण होणार नाही असा विश्वास ठाणे महापालिकेनं व्यक्त केला. धरणांमधील उपलब्ध साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा ठरेल असा दावा प्रशासनानं केला असला तरी दर 15 दिवसांनी घेतला जाणारा नियोजित शटडाऊन मात्र पुढेही कायम राहणार आहे. ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये. ती आता 27 लाखाच्या घरात पोहोचली आहे. शहरासाठी दररोज 616 दशलक्ष लिटर्स पाण्याचा कोटा मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात 590 दशलक्ष लिटर पुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात पाणी टंचाईचं चित्र दिसतंय. ही तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेनं पावसाळ्यानंतर दर 15 दिवसांनी 2 टप्प्यात शटडाऊन घेण्याची पद्धत सुरू केली. भविष्यातील तहान, मोठी वाढती लोकसंख्या आणि गृह प्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. पालिकेनं तयार केलेल्या 30 वर्षाच्या दीर्घकालीन आराखड्यानुसार शहराला भविष्यात दररोज 1116 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्या दृष्टीनं आत्तापासूनच स्रोत शोधण्याचं आवाहन पालिकेसमोर आहे.